नमस्कार, तुम्ही पाहता जनसंवाद समाचारमध्ये मी मुख्य संपादक केडी सोळंके। आज आपण धाराशिव जिल्ह्यातील वाकरवाडी या गावामध्ये आहोत आणि या गावामध्ये तथागत गौतम बुद्धांची जयंती अर्थात बुद्ध जयंती या ठिकाणी साजरी करण्यात आलेली आहे आणि त्याच अनुषंगानं या गावामध्ये या प्रशस्त अशा विहारात बुद्ध मूर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत या गावचे उपासक उपासिका आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। ताई, मला सांगा, आज या ठिकाणी बुद्धमूर्ती स्थापना झालेली आहे आणि बुद्ध जयंती साजरी केलेली आहे, काय वाटतं त्याबद्दल काय सांगाल? आज 12 मे 2025 रोजी आमच्या वाखरवाडी गावामध्ये बुद्ध पौर्णिमेच्या विहारामध्ये स्थापना केली आहे। त्याप्रसंगी गावातील सर्व उपासिका, ग्रामस्थ, उपासक सर्वत्र उपस्थित राहिल्यामुळे त्यांनी हे विहार संपूर्ण झाले होते। आणि आजच्या दिवशी बुद्ध स्थापना केल्यामुळे गावामध्ये जे मंदिरामध्ये जे प्रसन्नतेचे वातावरण असते त्यापेक्षा अधिक ते प्रमाणे विहारामध्ये प्रसन्नतेचे वातावरण होते आणि हा कार्यक्रम कमीत कमी जास्त वेळ चालल्यामुळे इथे आणखीन प्रसन्नता लाभलेली आहे। नक्कीच। मला सांगा की या ठिकाणी जयंती साजरी झालेली आहे तथागत गौतम बुद्धांची, काय वाटतं त्याबद्दल आणि कशा प्रकारे नियोजन केलं होतं, काय सांगा? हा, खूप छान पद्धतीने नियोजन केलेलं आहे, खूप मन प्रसन्न झालं आहे। तसेच तुम्ही पाहू शकताय आपल्यासोबत या ठिकाणी वाकरवाडी गावचे उपासक देखील उपस्थित आहेत। सुशील डावरे आपल्यासोबत आहेत व उपासक आपले समाजाचे सर्व उपस्थित राहिले। सांगितल्याबद्दल जसं सांगितलं तसं सगळ्यांनी पुढाकार घेऊन आल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार। वर सगळेजण असंच एकट्यानं झटता सगळ्यांनी झटलं म्हणजे काय आपलं पुढचं काम करते ते पूर्णपणे पार होईल आणि एवढंच म्हणतो। ठीक आहे। या ठिकाणी या विहारामध्ये बुद्ध जयंती साजरी केलेली आहे, कशा पद्धतीने साजरी केली, काय वाटतं, काय सांगा? तर ही एक नवीन सुरुवात आहे आपल्या एक पिढीसाठी, आपल्या समाजासाठी। सर्वांनी एक शिंदे साहेबांच्या माध्यमातून पण चांगलं मार्गदर्शन मिळालं। बाबासाहेबांचे विचार, बुद्धांचे विचार काय आहेत, पंचशील काय आहेत, याबद्दल आपल्या त्रिशरण आहे, या सर्व गोष्टी आपल्याला शिकायला मिळाल्या यातून। आणि आपल्या भावी पिढीसाठी आपण काहीतरी करू शकतो, आपल्या मुलांसाठी आपण एक नवीन भविष्य कसं घडवू शकतो याचं एक मार्गदर्शन मिळालं। बाबासाहेबांनी एवढ्या संघर्षातून शिक्षण पूर्ण केलं, तर त्यांचा वारसा घेऊन आपण एक पुढे जाण्याचा जो मार्ग आहे, त्यांचे जे विचार आहेत हे आज इथं सर्वांनी व्यक्त केले, तर एक हे सगळ्यांसाठी एक अनमोल असं एक हा पर्वणी आहे ही। आणि आम्ही सर्वजण प्रयत्न करू की हा पुढे हे वारसा हा सातत्यानं चालत राहील। तर धन्यवाद सगळ्यांचे आणि इथं आलेल्या सर्वांचे आभार। तसेच या ठिकाणी या कार्यक्रमाला बाहेरून देखील उपस्थित मान्यवर आहेत, काय सांगाल सर, या ठिकाणी काय वाटतं येऊन, कशा पद्धतीने साजरी केली जाते? या ठिकाणी छोटंसं खेडेगाव आहे, छोट्याशा खेडेगावामध्ये सुद्धा या ठिकाणी विहार स्थापन केलं आणि विहार स्थापन करून एक विचाराची गंगा या ठिकाणी आणून ठेवलेली आहे। यांनी आता छोटंसं जे रोपटं लावलेलं आहे ते भविष्यामध्ये हा ज्ञानाचा वटवृक्ष व्हावा, गौतमाचे विचार, सिद्धार्थाचे विचार, बाबासाहेबांचे विचार तरुणापर्यंत पोहोचावे आणि या विहाराच्या माध्यमातून ज्ञानाची गंगा पूर्ण वाकरवाडी गावात फिरावी आणि आमचा समाज जो आतापर्यंत झोपलेला होता त्यांनी जागावा आणि या ज्ञानसागरामध्ये उतुंग त्यांनी तुडुंब त्यांनी डुंबावं आणि ज्ञानाच्या गंगेत वाहून स्वतःच्या आयुष्याचं बल करावं आणि जीवनामध्ये आपला परिवर्तन घडून नक्की त्यांनी आणावं आणि ते आणतील अशी मला पूर्ण आशा आहे। आजच्या या तरुण पिढीला काय संदेश द्याल, काय सांगाल? माझ्या तरुण पिढीला एकच सांगेल की बाबासाहेबांनी हे केलं ते केलं म्हणत बसण्यापेक्षा त्यांचा एक जरी विचार तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अंमलात आणला, थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर बाबासाहेबांना डोक्यावर घेण्यात काही अर्थ नाही, त्यांना डोक्यात घेणं गरजेचं आहे। त्यांचा एक विचार त्यांच्या समोर आला पाहिजे आणि ज्या विचारावर मी चालण्याचा प्रयत्न करत होतो आतापर्यंत मला माहीत नव्हतं बाबासाहेब म्हणजे बाबासाहेबांना जाणून घेणं तितकं सोपं नसतं, त्यांना वाचावं लागतं। जे थोर मोठे नेते होऊन गेले त्यांचा प्रत्येक विचार जर तुम्ही स्वतःच्या जीवनामध्ये आणण्याचा प्रयत्न केला, एकदम होणार नाही पण नक्की एक दिवस नक्की होईल। आणि यासाठी या तरुणांनी शिक्षणाकडे विशेष लक्ष द्यावं, व्यसनापासून दूर राहावं आणि ज्याप्रमाणे बाबासाहेबांनी त्रिसूत्री दिली तुम्हाला की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, संघटित आपण होण्याचा प्रयत्न करत आहोत, संघर्षाला आपण सगळ्याच्या पुढं आहोत। फक्त पहिलं जे सूत्र आहे बाबासाहेबांनी ज्ञान शिक्षण याला पहिलं तत्व त्यांनी शिका म्हणलेत, कारण शिकल्याशिवाय ज्ञानाचे दारे तुम्ही उघडल्याशिवाय तुमच्या आयुष्याचं बल कधीच होणार नाही। म्हणून तुम्ही शिका आणि शिकल्यानंतर जर तुम्ही शिकलात तर तुम्ही अन्नाच्या विरुद्ध गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, हे तितकंच कराय। मग तरुणांनी शिकून पहिलं शिकलं पाहिजे आणि ज्ञानाच्या वाटा अरुंद केल्या पाहिजे, कारण स्वतः पोहणारा पट्टीतला झाल्याशिवाय तो इतरांना वाचवू शकत नाही, स्वतःला जर पोहता येत नसेल तो इतरांना काय वाचवणार आहे। म्हणून त्यांना स्वतःने ज्ञानी व्हा आणि इतरांना ज्ञानाचा प्रयत्न करा। एक सामाजिक ऋण फेडण्याची चांगली संधी आहे ती त्यांनी फेडण्याचा प्रयत्न करावा, एवढंच मी तरुणांना सांगेन। नक्कीच या ठिकाणी
पीटर मंतेरो सर आपल्यासोबत आहेत. सर काय सांगाल, या ठिकाणी वाकरवाडी गावामध्ये बुद्ध जयंती साजरी केलेली आहे, काय सांगाल त्याबद्दल? प्रथम या ठिकाणच्या सर्व नागरिकांना बौद्ध जयंतीनिमित्त मी शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी आज बुद्ध जयंतीनिमित्त बुद्ध मूर्ती स्थापन करून या विहाराचं या ठिकाणी विहार स्थापनेचं काम वाकरवाडी ग्रामस्थांच्या आणि आपल्या उपासक आणि उपासिका यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला आहे. आणि या ठिकाणी यांचा हा प्रतिसाद आणि उत्साह एकदम आनंदी वातावरणामध्ये या ठिकाणी जयंती साजरी करण्यात आली. आणि सर्व ग्रामस्थांनी आणि उपासक आणि उपासिकांनी अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद देऊन या जयंती आणि मूर्ती स्थापना संपन्न केलेली आहे. नक्कीच एकंदरीत पाहिलं की तुम्ही या आपल्यासोबत वाकरवाडी गावचे उपासक आणि उपासिका काही मान्यवर उपस्थित होते. यामध्ये शिका, संघटित व संघर्ष करा, शिक्षणाशिवाय पर्याय नाही असा या ठिकाणी संदेश देखील देण्यात आलेला आहे. किडी साळुंके, जनसंवाद समाचार, धाराशिव, वाकरवाडी.